नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. आजच्या चर्चेवरही निवडणुकीचं सावट आहे. कालपासून आपण निवडणुकीवर चर्चा करतोय. याचं कारण असं की 5 राज्यातल्या निवडणुकीच्या निकालाने काही प्रश्न आपल्या पुढे उभे केलेत. भारतीय राजकारण्यांना या प्रश्नाचा विचार करायला लागेल हे निश्चित. आजचा माझा प्रश्न आहे, दहशतवादाचं राजकारण करण्याचा राजकीय पक्षांचा डाव फसलाय का? मी कशासाठी हा प्रश्न विचारलाय हे तुम्हाला नेमकं माहिती आहे. याचं कारण मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यानंतर म्हणजे 26 नोव्हेंबर नंतर काही ठिकाणी मतदान झालं होतं. उदाहरणार्थ दिल्लीत मतदान झालं, राजस्थानमध्ये मतदान झालं, तरीही कुठेही मतदानावर या दहशतवादाचं सावट आढळलं नाही, त्याचा परिणाम आढळला नाही. आणि असं मानलं जात होतं की काँग्रेस पक्षावर म्हणजे केंद्र सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे काँग्रेस पक्षावर या दहशतवादाच्या हल्ल्याचा, या अतिरेकी हल्ल्याचा परिणाम होईल म्हणून. तसा दिल्लीत झालेला दिसला नाही. भारतीय जनता पक्षाने दिल्लीमध्ये मतदानाच्या 1 दिवस आधी मोठमोठ्या जाहिराती दिल्या होत्या आणि त्यामध्ये असं म्हटलेलं होतं की काँग्रेस पक्ष या देशाचं संरक्षण करू शकत नाही. तरी सुद्धा लोकांनी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणली. याचा अर्थ काय लावायचा? दहशतवादाचं राजकारण करण्याचा राजकीय पक्षांचा डाव फसलाय, त्यांचा प्रयत्न लोकांनी उधळून लावलाय असं म्हणायचं का? यावर माझी आजची चर्चा आहे. माझ्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे नावंत पाहुणे. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत बसवराज पाटील नागराळकर, हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि आपल्या कार्यक्रमात पहिल्यांदाच येत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांना आवर्जून पाठवलेलं आहे. तुमचं स्वागत आणि पुढेही तुम्ही आमच्या कार्यक्रमात वारंवार याल अशी अपेक्षा करतो. माझ्या सोबत आमच्या पुणे स्टुडिओतून आहेत महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे. विनोदजी, स्वागत तुमचं. नागपूरहून माझ्या सोबत आहेत चंद्रकांत वानखेडे, पत्रकार आहेत, पूर्वी नागपूरच्या सकाळचे संपादक होते. माझ्या सोबत आहेत मुंबईतून जावेद आनंद. जावेद आनंद हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि 2 दिवसापूर्वी त्यांच्या मुस्लिम्स फॉर सेक्युलर डेमोक्रेसी या संस्थेने दहशतवादाविरुद्ध मुंबईत मोठा मोर्चा काढला होता, तो आपल्या लक्षात असेल. मी चर्चेला सुरुवात करतोय. मी तुमच्यापासून सुरुवात करतो. पाटील, मला सांगा की या निवडणुकीमध्ये असं वाटलं होतं की मुंबईमधल्या हल्ल्याचा परिणाम काँग्रेसच्या एकूण विजयावर होईल किंवा काँग्रेसच्या एकूण जे काही प्रदर्शन ते करणार आहेत, निकाल लागणार आहेत त्याच्यावर होईल, पण तसं काय झालेलं दिसलं नाही. काय म्हणाल? दहशतवादाचं जे राजकारण करण्याचा प्रयत्न वेगवेगळे पक्ष करतायत, भारतीय जनता पक्ष आहे, समाजवादी पक्ष करतोय, हे राजकारण लोकांनी पराभूत केलंय का? दुर्दैवाने खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांनी देशाच्या संरक्षणाच्या सारख्या विषयावर, जसं काँग्रेसने यापूर्वी अतिरेक्यांनी हल्ला केला संसदेवर, त्यावेळेस एक संघपणाने काँग्रेसने सांगितलं की भारतीय जनता पक्ष असो की कोणी असो, देशाचं संरक्षण महत्वाचं आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहेत आणि आम्ही तुमच्या बरोबर राहू, दहशतवादाचा तुम्ही मुकाबला करा, असं काँग्रेसने त्यावेळेस पाठिंबा व्यक्त केला. आमच्या नेत्या सोनिया गांधीजी पाठीमागे उभं राहिल्या. पण त्याच्या विपरीत दुर्दैवाने काल झालेल्या मुंबईच्या बॉम्ब हल्ल्याचा किंवा अतिरेक्याच्या हल्ल्याचा फायदा घेऊन निवडणुकीचं राजकारण जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा केला. पण खरं म्हणजे देशाच्या संरक्षणाचा मुद्दा हा आहे. पण याचा असा फायदा झाला, काँग्रेसला असं झालं की भारतीय जनता पक्ष या विषयाला घेऊन राजकारण करू पाहतंय आणि काँग्रेस पक्ष या देशाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करतं. हे चित्र जेव्हा लोकांच्या समोर आलं, एकीकडं हल्ला झाला, दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये निवडणुकीचे पोस्टर्स, बॅनर्स लागले आपण म्हणल्याप्रमाणे, आणि या देशाच्या संरक्षण करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाला द्या, हे त्यांचं आव्हान होतं. आणि आमचं आव्हान त्यावेळेस काय होतं की अतिरेक्यांना काढणे, देशाच्यावर झालेल्या हल्ल्याला पूर्ण जगातल्या सर्व नेत्यांचं आणि इतर देशाचं समर्थन मिळवणे, याच्यासाठी आपण एकीकडे प्रयत्न करत होतो. आणि आश्चर्यकारक, आतापर्यंत एवढा मोठ्या प्रमाणात मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली जे बाहेरच्या देशाचं, मग अमेरिकेचं असेल, सर्व देशाचा आपण पाठिंबा मिळवू शकलो. तुम्हाला असं म्हणायचं की भाजपचं हे जे राजकारण आहे दहशतवादाचा मुद्दा बनवण्याचं, ते नाकारलंय लोकांनी? अजिबात त्यांचा तो मुद्दा लोकांनी पूर्णपणे नाकारलेला आहे. मी जातोय चंद्रकांत वानखेडे यांच्याकडे. चंद्रकांत, मला सांगा काय म्हणतायत बसवराज पाटील, तुम्ही ऐकलत. मला सांगा तुमचं काय विश्लेषण आहे? दहशतवाद हा मुद्दा निवडणुकीत यापुढे बनणार नाही का? नाही, कारण हे मुद्दे निवडणुकीच्या राजकारणाचे नाहीत, हे इथल्या जनतेने या नेत्यांना ठामपणे सांगितलेलं आहे. हे मुद्दे राजकारणाच्या वर उठून काही सोडवण्याची गरज आहे आणि सर्व पक्षांनी, म्हणजे ही राष्ट्रीय आपत्ती आहे, ही कोणा पक्षावर आली म्हणजे दृश्य असं दिसत होतं की हा दहशतवादी हल्ला झाला आणि हा दहशतवादी हल्ला झाला, आता एक चांगलं निमित्त आणि एक इश्यू मिळाला, या आनंदात जे काही उड्या मारणे आणि उकळ्या फुटणे जे सुरू होतं हे दुर्दैवी आहे. याच्यामध्ये
अर्थात काँग्रेस म्हणा किंवा भाजप म्हणा याच्यामध्ये फार काही फरक करावासा मला वाटत नाही. कुठल्याही पक्षांनी याच्यावर राजकारण करू नये हा सणसणीत इशारा इथल्या भारतीय जनतेने दिलेला आहे. म्हणजे दहशतवादी हल्ला झाल्याबरोबर मोदी एखादा पंतप्रधान असल्यासारखा मुंबईत येतो आणि 1 कोटी रुपयाची मदत वगैरे करतो. हा जो थिल्लरपणा होता याला एक सणसणीत चपराक मात्र या इथल्या देशातल्या नागरिकांनी दिली आहे. मूळ मुद्दा असा आहे की राजकारणाच्या संदर्भामध्ये या सगळ्या तथाकथित पक्षाच्या राजकारण्यांनी यापुढे दहशतवादाचा मुद्दा म्हणा किंवा भ्रष्टाचाराचा म्हणा किंवा नैतिकतेचा मुद्दा करू नये, कारण सगळेच या बाबतीमध्ये बरबटलेले आहेत आणि सगळे या विषयाचं राजकारण करतात. हे इथल्या जनतेला अजिबात आवडत नाही. हे या निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे. मी जातोय विनोद तावडेंकडे. तावडे, भाजपवर कालपासून गंभीर आरोप होत आहेत. दहशतवादाचा फायदा घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. मुंबईवर जो अतिरेकी हल्ला झाला त्यानंतर तुम्ही जिंकाल असं तुम्हाला वाटत होतं. दिल्लीतल्या वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी जाहिराती देण्यात आल्या तरी सुद्धा लोकांनी तुम्हाला नाकारलं. काय म्हणणं आहे तुमचं? निखिल, आपण राजकारणाचा जवळून अनेक वर्ष अभ्यास करतात. एका दिवशीच्या जाहिरातीतून कुठला इश्यू होत नाही हे आपण जाणतात. आणि मगाशी बसवराज पाटील म्हणले की संसदेच्या विषयामध्ये सोनियाजींनी भांडवल केलं नाही. बहुधा बसवराज पाटीलनी सोनिया गांधीजींची भाषणं निवडणुकीच्या काळातली ऐकली नाहीत की ज्यात संसदेच्या हल्ल्याचा वारंवार त्या उल्लेख करत होत्या. मला असं वाटतं की हा इश्यू केला का नाही याच्यापेक्षा हा हल्ला झाला, या हल्ल्यातले लॅप्सेस काय होते याचा स्वाभाविकपणे जो लोकांसमोर मुद्दे मांडले पाहिजेत. नाहीतर मग विलासरावांचा आणि आरा आबांचा आणि शिवराज पाटलांचा राजीनामा घ्यायचं कारणच नव्हतं. तो घेतला याचं कारण असं आहे की स्वाभाविकपणे काँग्रेसला, राष्ट्रवादीला जनतेसमोर एक फेस सेव्हिंग द्यायचं होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दिल्लीची निवडणूक तर बॉम्बलास्टच्या दुसऱ्या दिवशीच झाली, राजस्थानची त्यानंतर झाली आणि राजस्थानची त्यानंतर ज्या पट्ट्यात झाली त्या पट्ट्यातलं मतदानाचं काल जे विश्लेषण चाललं होतं आपल्या चॅनलवर त्याच्यातून वस्तुस्थिती परत येईल आणि सगळ्यांसमोर ती दिसेल. पण त्याविषयी देखील मला असं वाटतं की मुंबईच्या अतिरेकी हल्ल्याच्या बाबतीमध्ये नागरिकांना नक्की जे वाटतं, जे मला पटतं की याच्यावर आता गरज अशी आहे की सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या हल्ल्याच्या संबंधामध्ये कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्थेचा विचार केला पाहिजे. पण लोकशाहीमध्ये, निवडणुकीच्या राजकारणामध्ये जर विरोधी पक्षांनी हा मुद्दा मांडला तर तो मुद्दा यश का अपयश आणि 4 दिवसाच्या याच्यात त्याचं विश्लेषण करणं ही घाई होईल असं मला वाटतं. ठीक है, मैं जातोय जावेद आनंद यांच्याकडे. जावेद, मुझे बताइए आप कि आपने बड़ा प्रोसेशन निकाला 2 दिन पहले से मुस्लिम्स फॉर सेक्युलर डेमोक्रेसी की ओर से. मुझे बताइए, ये जो टेररिज्म की राजनीति करने की आदत हमारे पॉलिटिकल पार्टीज को है, बीजेपी का नाम हम लोग लेते हैं, समाजवादी पार्टी का नाम लेते हैं, अभी विनोद तावड़े ने कहा, सोनिया गांधी ने भी ये कहा, आप क्या कहेंगे इसके बारे में? ये राजनीति इसके आगे नहीं चलेगी ऐसा आपको लगता है क्या? मेरा मानना है निखिल कि हम, आप और हम सब इस देश के आम आदमी कि वो जितने सलाम करें और जितने प्रणाम करें वो कम है. इस देश की आम जनता ने इलेक्शन के समय पे आपने देखा कि उसने न तो भाजपा की बात नहीं मानी, सिर्फ कांग्रेस को वोट दिया, ऐसा भी नहीं है. और भाजपा की जाहिरात की जो बात कर रहे हैं अभी तावड़े साहब, ये सवाल सिर्फ एक दिन के जाहिरात का नहीं है. पिछले साल भर से आज की सरकार ये सॉफ्ट इंटरर कह रहे हैं. ये नॉट एवरी, हर मुसलमान जो है तो आतंकवादी नहीं है, पर हर आतंकवादी मुसलमान है, इसका जो है तो प्रचार करते रहे हैं. मगर इस देश की आम जनता 80% से ज्यादा वोट देने वाले तो हिंदू समाज के ही लोग होंगे. उन्होंने इस भावना बहने के बजाय बड़ी सूझबूझ के साथ वोट दिया है. वोट उन्होंने अपनी समझ में, जो ईमानदार नेता है, जो उनकी रोजी रोटी, बिजली, सड़क, पानी को सवाल पे जनहित में काम करता है, उन्होंने बड़ी मैच्योरिटी से यह तय किया है कि जो हमारे जनहित की सोचता है वो आतंकवाद के खिलाफ भी लड़ने के लिए भी ईमानदारी से सोचेगा. उसी तरह से उन्होंने कहीं पे जो तो कांग्रेस को वोट दिया, कहीं पे बीजेपी को वोट दिया. दूसरी बात है, आज भिंडी बाजार से लेके भिवंडी तक मुझे कई सारे फोन आए मुस्लिम समाज के लोगों के कि हमने हर जगह जो ईद मनाई तो काला पट्टा लगा के ईद मनाई. हमारे एक नौजवान मित्र है विल्सन कॉलेज के कुश जायसवाल,
उन्होंने मुझे ईद मुबारक के लिए आज फोन किया था, तो मैंने उनसे पूछा कि आज आप बिरयानी खाने के लिए कहाँ जाने वाले हो, किस मुस्लिम दोस्त के पास। उसने बोला हमारे सारे मुस्लिम दोस्त इस बार बिरयानी ईद का जश्न मना ही नहीं रहे हैं, तो खुद ही नहीं मना रहे हैं तो मुझे क्या बुलाएंगे। ये भावना आम हिंदू आम मुसलमान के इस देश के लोगों की है। राजनेता वो चाहे कांग्रेस पार्टी के हो चाहे भाजपा के हो, इस बात को जरा समझ लें तो इस देश की हम सबकी भलाई उसमें है। वो एक ईमानदार नेता को ढूंढ रहे हैं जो उनके सारे सवालों की तरफ ध्यान देगा, और जो उनके समझ में मुझे ऐसा लगता है कि जो बिजली सड़क और पानी के बारे में सोचेगा वही आतंकवाद से ईमानदारी की लड़ाई लड़ने के बारे में सोचेगा, उसके ऊपर राजनीति नहीं करेगा। कि 26 नवंबर की शाम तक एटीएस चीफ महाराष्ट्र के हेमंत करकरे जो है तो वो हिंदू दुश्मन थे, और दूसरे सुबह रातों रात जो है तो बैनर बदल गए, बिलबोर्ड बदल गए, वही जो है तो शहीद हो गए। तो ये राजनीति तावड़े जी से मैं बहुत विनम्रता के साथ रिक्वेस्ट करूंगा कि कृपा करके आप भी, कांग्रेस पार्टी भी, समाजवादी पार्टी भी, सब राजनेता धरातल की आम हिंदुस्तानी की आम आदमी की जो भावना को समझे और उसके प्रकार से अपनी आगे की राजनीति चलाए। जी, जावेद आनंद यांनी महत्वाचे मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांवर मी पुढच्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहे। पण आता घेणार आहे एक ब्रेक। ब्रेकपूर्वी माझा आजचा प्रश्न बघा, तुम्ही पडद्यावर पाहू शकता। आज सकाळपासून मी हा प्रश्न विचारलाय, दहशतवादाचं राजकारण करण्याचा राजकीय पक्षांचा डाव फसलाय का? पडद्यावर बघा तुम्ही, काय म्हणतायत आपले प्रेक्षक? नाही म्हणतायत। अजूनही 62% लोक नाही म्हणतायत। याचा अर्थ असा होतो लोकांना अजूनही भीती वाटते की पुढच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राजकीय पक्ष हा मुद्दा काढून भावना भडकवण्याचा प्रयत्न करतील। बघूया, याविषयी सुद्धा चर्चा करूया। आता घेऊया एक ब्रेक।